नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर TRTIचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्स शीट आणि ऑब्जेक्शन पोर्टल जे आहे ते ओपन झालेलं आहे। त्याची पुरेपूर माहिती कशा प्रकारे आपली आन्सर की चेक करायची ते अगोदरल्या व्हिडिओत आपण सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल, तर तुम्ही पाहून घ्या। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे मार्क्स चेक करून घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची नेक्स्ट प्रोसेस काय राहील, पुढील प्रक्रिया काय राहील, तुमचे स्कोर कार्ड येणार, त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय राहील, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आणि कट ऑफ किती लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, या सर्व विषयाची डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊ। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची आन्सर की आलेली आहे। ऑब्जेक्शन रेज करून द्या जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनवर डाऊट असेल तर, ठीक आहे। ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो पाचही संस्थांचा आता सोबतच लागणार आहे, असं जे आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त शक्यता आपल्याला आता दिसून येत आहे, ठीक आहे। तर आता तुमचं लवकरच स्कोर कार्ड येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, कारण फक्त एकच जी TRTI संस्था आहे त्यांची एक्झाम जी आहे ती पेंडिंग होती, ती आता झालेली आहे। तर बार्टीच्या साईटवर जे आहे ते CET सेल त्यांच्यावर जास्त बर्डन नाही आहे। तर तुमचं स्कोर कार्ड आलं की रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो पाचही संस्थाचा आपल्याला सर्व स्ट्रीमचा जो आहे तो सोबत पाहायला मिळून जाईल, ओके। तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार, तर डॉक्युमेंट जे तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो, सर्व तुम्हाला जे आहे स्क्रीनवरचे डॉक्युमेंट लागणार। आणि TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते कंपल्सरी केलेली आहे। तर TRTIचे विद्यार्थी तुम्ही अजूनही कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल किंवा आली नसेल तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमची लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते आलेली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ती लागणार आहे। अदरवाईज तुम्ही अपात्र यादीत तुमचं नाव येऊन जाईल किंवा तुम्हाला बाद करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। आणि हा जो नियम आहे तो TRTIच्या संस्थेनं TRTIच्या हितासाठीच काढलेला आहे, कारण अदर जो कॅटेगरीतील विद्यार्थी आहे तो TRTIमध्ये लाभ घेता कामा नये, ओके। तर जास्तीत जास्त TRTIच्या भावांना बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी केलेली आहे। तर तुम्ही अजूनही काढली नसेल, कुठपर्यंत तुमची प्रोसेस आली आहे ते तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या। तर राहिला प्रश्न आता कट ऑफचा, तर कट ऑफ किती लागणार, तर माझ्या अनुभवानुसार विद्यार्थी मित्रांनो, ज्याही स्टुडंटला 15+ मार्क असेल, 20+ मार्क असेल विदाऊट नेगेटिव्ह मार्किंग, आणि विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना जर 10+, 15+, 20+ अशा दरम्यान जर मार्क असेल तर त्यांची TRTI पोलीस भरतीमध्ये 99% चान्सेस आहे की त्यांचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकते। तर त्याही विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांचे डॉक्युमेंट रेडी करा। आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेटिंगमध्ये असल्यास, ठीक आहे, TRTIची जेव्हा मेरिट लिस्ट लागते तेव्हा मेरिट लिस्टसोबत तुमची वेटिंग लिस्टसुद्धा लागते विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन लिस्टसोबत। तर सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही 400, 500, 600 जरी नंबरवर असले तरी तुमचं सिलेक्शन जे आहे ते होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे। तर त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवून द्या, ठीक आहे। हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफच्या रिलेटेड व्हिडिओ होता। त्यानंतर आता तुमचं जे आहे ते स्कोर कार्ड येऊन जाईल। स्कोर कार्डमध्ये तुमचं पर्सेंटाईल तुम्हाला किती मिळालेले आहे त्यानुसार तुमचं जो आहे विद्यार्थी मित्रांनो मेरिट लागणार आहे, ठीक आहे। लास्ट इयर जे आहे विद्यार्थी मित्रांनो बार्टीचा जो आहे निकाल मुलींचा पोलीस भरतीचा 4 मार्कावर लागला होता, तेव्हा वॅकन्सी बहुतेक 3,500 होत्या। पण यावेळेस TRTIच्या फक्त TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी बॉईज आणि गर्ल्स 18,000 वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, 18,000। तर त्यानंतर अगोदरही आता लास्ट मंथमध्ये CET सुद्धा झाली आहे TRTIची, त्यामध्ये MPSC, UPSC, MPSC राज्यसेवा, ठीक आहे, SSC यांसारखेही TRTIचे विद्यार्थी तिथे सुद्धा ॲडमिशन करणार आहे। आणि एका वेळेस एकाच स्ट्रीमचा म्हणजे एकाच कोचिंगचा जो आहे तो तुम्हाला बेनिफिट घेता येतो। त्यानंतर दरवर्षी तुम्हाला लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीत कॉम्पिटिशन थोडी कमी पाहायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त फ्रेशर स्टुडंट जे आहे ते म्हणजे 12वी पास झालेले यामध्ये ॲडमिशन करणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जर 20+, 15+ मार्क्स असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो। डॉक्युमेंट तुमचे रेडी करा, रिझल्ट हा कधीही लागू शकतो, स्कोर कार्ड तुमचे लवकरात लवकर जाहीर होणार आहे, ठीक आहे। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, त्यावर तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देत राहतो, ठीक आहे। धन्यवाद।